68ला शासन निर्णय काँग्रेसच्या काळात हा झालेला आहे, हा त्याचा पूर्व अभ्यास आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जरी त्रिभाषेबद्दल आग्रह नसला तरी या पूर्ण प्रक्रियेनंतर विद्यार्थी हितासाठी त्रिभाषा सूत्र आलेला आहे। त्याच्यावर मतमतांतर असू शकतं, पण विद्यार्थी हित आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल। पण या समितीच्या अहवालावरती जीआर जो आहे तो उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता, मात्र आता फडणवीस सरकारने तो जीआर काढला। संजय राऊत थेटपणे आरोप करत आहेत। संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही। आणि त्याहीपेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना लावली, उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली। आताच्या सरकारने मात्र 5वी 6वी 7वीच्या हिंदी भाषेची म्हणजे तिसरी भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्यायी केली। याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का? नाहीतर त्यांना मी ट्यूशन द्यायला तयार आहे। उद्याच्या मोर्चाकडे कसे बघताय? कारण उद्याच्या मोर्चात जीआरची होळी करणार आहे किंवा मनसेकडून मोर्चा काढणारच अशा प्रकारची भूमिका घेतली जाते, जाणीवपूर्वक घेतली जाते असा आपला आरोप आहे। मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे। अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडत आहेत म्हणून अनाकलनीय। आणि अनाठायी यासाठी की जीआरमध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठायी गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं मत आहे। लहान मुलांमध्ये 3 भाषा डोक्यात घातल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांना या संदर्भात मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं जाते। राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील आता आपण या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं बघा, कोण कोणाला आवाहन करतं, कोण कोणाबरोबर राहतं, ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं, हे सगळं महत्त्वाचा मुद्दा नाही। महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही। त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे। त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच आहे। जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत म्हणजे स्टेट बोर्डाच्या, एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स या तिन्हीमध्ये आजही राज्यामध्ये 3 भाषा शिकवली जाते। याचा थोडा अभ्यास मंडळींनी करावा। याच राज्यामध्ये IGSC, ICSC, IB, केम्ब्रिज, CBSE माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली 3 भाषा शिकतायत। त्यामुळे नवीन काही चालू नाही आहे, म्हणून म्हटलं अनाकलनीय अनाठायी आहे। लहान मुलांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भातलं आवाहन केलेलं आहे, भाजपची काय भूमिका?